नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी. आणि आज मी एक छानशी रीडिंग घेऊन आलो आहे तुमच्यासाठी. ही रीडिंग आहे शिवशक्ती तुम्हाला कोणतं मार्गदर्शन करतात आणि शिवशक्तींचं असं मार्गदर्शन आहे जे तुम्हाला मिळणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सांगितलं जाते. तर शिवशक्ती तुम्हाला काय सांगताय ते बघूया आपण रीडिंगमधून. जो काही तुम्हाला तुमच्यासाठी मेसेज आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शिवशक्ती बघूया काय महत्त्वाचा मेसेज तुमच्यासाठी देत आहे. शिवशक्तींचा महत्त्वाचा मेसेज आहे तुमच्यासाठी ब्लेसिंग्स ऑफ योग नॉलेज. जर तुम्ही काही योगा करत असाल किंवा तुमचे काही योगा क्लासेस असतील, अशा काही गोष्टी तुम्ही योगाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवताय आणि पोचवण्यासाठी सुद्धा तुम्हाला सांगितलं जाते, कारण तुम्हाला तुमच्या इनर सेल्फशी कनेक्ट व्हायचं आहे. आणि योगा एक अशी साधना आहे, योगा एक अशी साधना आहे जी तुमच्या आतल्या तुमच्या इनर सेल्फला तुमच्याशी कनेक्ट करते, तुमच्या अंतर्मनाशी तुम्हाला कनेक्ट करते, अंतरात्म्याशी तुम्हाला कनेक्ट करते आणि त्याचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला जातो आणि तो आवाज येतेला तुम्हाला तो समजतो, म्हणजे तो तुम्हाला ऐकू येतो आणि त्या शक्तीपर्यंत तुम्हाला शिवशक्ती तुम्हाला पोहोचवत आहेत. आणि हेच तुम्हाला मार्गदर्शन देत आहेत की योग नॉलेज तुम्ही घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण त्यामध्ये तुम्हाला ब्लेसिंग्स आहेत, आशीर्वाद आहेत. आणि योगा जर तुम्हाला काही योगा क्लासेस तुम्ही जॉईन करणार असाल किंवा तुम्ही करायचं काही नियोजन केलेलं असेल, तुम्ही करत असाल तर तो तुमचा खूप छान डिसिजन आहे. हे तुम्हाला सांगतात की निर्णय तुमचा खूप छान आहे आणि तुम्हाला योगा क्लासेस जॉईन करायचे आहे. तुम्ही करत असाल लोकांपर्यंत या माध्यमातून खूप साऱ्या गोष्टी तिथपर्यंत पोचवत असाल तर खूप छान तुम्ही काम करताय. आणि त्यासाठी तुम्हाला इथं अधियोगी आणि शिवशक्ती म्हणजे त्यांचा ब्लेसिंग्स आहेत, तुम्हाला आशीर्वाद आहेत. तर शिवशक्ती तुम्हाला कोणतं मार्गदर्शन देणार आहे तर हेच की तुम्हाला ह्या योगाचं जे नॉलेज आहे हे तुमच्यापर्यंत विविध माध्यमातून पोचवण्याचा प्रयत्न शिवशक्ती तुमच्यासाठी करत आहेत, कारण हे ब्लेसिंग्स आहेत, तुम्हाला आशीर्वाद आहेत. या माध्यमातून तुमच्यामध्ये आमूलाग्र असे बदल होणार आहेत आणि चेंजेससुद्धा तुमच्यामध्ये होत आहेत. जे काही म्हणजे कारण तुम्हाला अध्यात्माशी कनेक्ट व्हायचं आहे पूर्णपणे. ज्या गोष्टी म्हणजे तुटलं आणि नवीन सुरू करणं हे म्हणजे शिवशक्तींचंच हे आहे, महादेवांचं आहे. जे परिवर्तन घडवायचं असेल तरी काहीतरी संपवलं पाहिजे, तर हे संपवण्याचं जे काम आहे ते महादेव करतात. आणि इथंच काहीतरी एक नवीन सुरू करण्यासाठी काहीतरी जुनं संपवलं पाहिजे, तर ते संपवण्याचं जे काम आहे ते महादेव करत आहेत. आणि त्याची सुरुवात तुम्हाला योग नॉलेज देऊन तिथून सुरुवात करत आहेत, कारण एक नवीन इमारत त्यांना उभी करायची आहे. म्हणून ते त्यासाठी योग नॉलेज जे आहे ते तुम्हाला घेणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला ते मेसेज करतायत. हा मेसेज तुमच्यासाठीच आहे, हे मार्गदर्शन तुमच्यासाठी आहे की तुम्ही योग नॉलेज घ्यायचं आहे. आणि हा महत्त्वाचं एक मार्गदर्शन आहे हे ब्लेसिंग्स ऑफ बिझनेस सक्सेस. तुम्हाला जर शिवशक्तींचा हा खूप मोठं मार्गदर्शन आहे तुमच्यासाठी. जर तुम्ही बिझनेससाठी असे काही विषय काही निवडला असेल, तुम्ही बिझनेस तुम्ही करणार असाल किंवा करण्याचं काही नियोजन तुम्ही केलेलं असेल, विचार तुम्ही करत असाल, तर त्यासाठी सुद्धा इथं तुम्हाला महादेव मार्गदर्शन करतायत, शिवशक्ती मार्गदर्शन करतायत की तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये ग्रोथ आहे. जर तुम्हाला बिझनेसचं नियोजन तुम्ही केलेलं असेल तर तुम्ही ते करू शकताय. मूलाधार हील होतं आहे, कारण अबंडन्स तुमच्याकडे येतो आहे. मूलाधार तुमच्या पैसा जो तुमच्याकडे येत होता त्याचे जे रस्ता जो थांबलेला होता ते कुठंतरी मूलाधार ब्लॉक असल्यामुळे, मूलाधार चक्र ब्लॉक असल्यामुळे ते होत होतं. तर मूलाधार चक्र ओपन झालेलं आहे तुमचं. तुम्हाला अबंडन्सचे रस्ते मोकळे होत आहेत. नवीन काहीतरी सुरू करण्याचे ऑपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे भरपूर येतील. ॲज अ बिझनेस प्रपोजल असतील किंवा ऑपॉर्च्युनिटीज वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्याकडं खूप साऱ्या येणार आहेत. तर तुम्ही अगदी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून शांतपणे ध्यान करून परमेश्वराशी कनेक्ट होऊन तुम्ही त्या ऑपॉर्च्युनिटीज स्वीकारायच्या आहेत. जर एखादी ऑपॉर्च्युनिटी, जर एखादा निर्णय तुम्ही घेतलेला असेल तर तो अजून स्ट्रॉंग करण्यासाठी सुद्धा त्याच्याशी कनेक्ट राहणं तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये म्हणजे यात ग्रोथ होत नाही आहे म्हणून ते सोडण्यापेक्षा त्यात नवीन ज्या काही गोष्टी येत आहेत त्या तुम्ही घेऊन त्याचा अजून म्हणजे रिन्युअल जे आहे ते तुम्हाला करण्यासाठी तर सांगितलं जाते. खूप महत्त्वाचा हा मेसेज आहे तुमच्या बिझनेससाठी आणि शिवशक्तींचा
खूप मोठं मार्गदर्शन हे आहे. तर नटराज शिवशक्ती तुम्हाला मार्गदर्शन करतायत की ब्लेसिंग्स ऑफ क्रिएटिव्ह थिंकिंग, तुमच्यामधले जे कलागुण जे तुमच्यामधले आहेत त्यासाठी सुद्धा तुम्हाला ब्लेसिंग्स देतात, आशीर्वाद देतात शिवशक्ती. आणि शिवशक्तींचा हा खूप महत्त्वाचा मेसेज आहे तुमच्यासाठी की आजूबाजूला कितीसुद्धा धगधगतं वातावरण असू दे, कितीही तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करत असे दे कुणीही, तुमच्यामधल्या कला तुमच्यामधले गुण थांबवण्याचा प्रयत्न होऊ दे किंवा कोणी काहीही करू दे, शिवशक्ती तेपर्यंत म्हणजे तुम्हाला ती थांबू देणार नाही. तुमचा कॉन्फिडन्स आणि तुमची शक्ती बनून ते तुमच्याबरोबर सदैव आहे. तुम्हाला अचानकपणे आलेला कॉन्फिडन्स असेल, उत्साह असेल, तुम्हाला एखादं काम करताना आलेली मरगळ असेल आणि ते मरगळ सोडून अचानकपणे तुम्ही उभे राहिलात आणि तुम्ही तुमच्या कामाची सुरुवात केली, तर लक्षात घ्या तुमच्याबरोबर शिवशक्ती आहेत, महादेव आहेत, देवी पार्वती आहेत आणि त्यांची जी शक्ती एकरूपची जी बॅलन्सची शक्ती आहे ती तुमच्यामध्ये अवतरित होते आणि त्यामुळंच तुम्ही ते काम अजून उत्साहाने अजून परफेक्टली तुम्ही ते काम करताय. त्यामुळं काय होत नाही आहे म्हणून गळून पडण्यापेक्षा तुम्ही पुढं जा असं तुम्हाला इथं महादेव सांगतायत. शिवशक्ती तुम्हाला मार्गदर्शन करतायत की हरवू नका ह्याच्यामध्ये, सगळ्या ह्याच्यात हरवू नका तुम्ही, कारण तुम्हाला बाहेर काढण्यासाठी शिवशक्ती आहे. हा मेसेज तुम्हाला इथं दिला जातोय आणि हा मेसेज आहे तुमचं हार्डवर्क जे काय आहे, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल तिथं जे तुम्ही काही हार्डवर्क केले, प्रामाणिकपणे केलेलं असेल, की कितीही तुम्हाला कोणीही आजूबाजूला तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला, सुरुवातीच्या काळामध्ये सुद्धा आले, तुमच्या करिअरमध्ये असेल, ऑफिशियल लेवलला असेल आणि कुठेही तुम्ही जे काही सामाजिक कार्य करत असाल किंवा राजकारण करत असाल, पण यामध्ये तुम्ही तुमच्या ह्याच्यावर चांगल्या दृष्टिकोनातून काम करताय, पण तुम्हाला विनाकारण तुम्हाला नाहक त्रास देऊन किंवा तुमच्या जे काम केलेलं आहे ते डावलून दुसऱ्याचं हे करण्याचा इथं जर काय प्रयत्न झाला असेल तर नक्कीच इथं हे तुम्हाला सांगितलं जाते, तुम्ही जे काही काम केलेलं आहे त्याचं फळ मिळण्याची वेळ आहे. आणि शिवशक्ती तुम्हाला सांगतायत, हे मार्गदर्शन करतायत की तुम्हाला तुमच्या कामाचं, तुमच्या कार्याचं, तुम्ही जे कष्ट केलेलं आहे त्याचं फळ तुम्हाला इथं 101% तुम्हाला इथं दिलं जाते. तर धीर सोडू नका, विश्वास सोडू नका आणि शिवशक्तींवर विश्वास ठेवा. तुम्हाला तुमच्या कामाचं, तुम्ही जे काय हार्डवर्क केलेलं आहे, कष्ट केलेलं आहे त्याचं फळ तुम्हाला इथं दिलं जाते. आणि इथं तुम्हाला शिवशक्ती हेही सांगतायत की तुमचे जे सिक्रेट्स आहेत, तुमच्या कामाबद्दलचे जे सिक्रेट्स आहेत, तुम्हाला काय अनुभूती येत आहेत, तुम्हाला काही चेंजेस होत आहेत, ॲज अ तुमच्याकडून म्हणजे तुम्ही नवीन काहीतरी असं मार्गदर्शन तुम्हाला मिळतं, इंट्युशन्स येत आहेत आणि काही स्वप्नांच्या माध्यमातून अशा काही घटना, अशा काही गोष्टी तुम्हाला दाखवल्या जात आहेत. तर त्या इतरांपर्यंत जास्त शेअर न करता, म्हणजे कोणतीही अनुभूती अतिप्रमाणात, म्हणजे कुठली समोरची एनर्जी कशी आहे, ती कशा पद्धतीने घेऊ शकते, त्याचा थोडासा ताळमेळ घेऊन मगच ती त्याच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. तर जास्तीत जास्त तुम्ही ते न पोहोचवण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते की तुमच्या अनुभूती वेगळ्या आहेत, तुमची ते ग्रहण करण्याची लेवल वेगळी आहे. तर तुम्ही ते खूप लोकांपर्यंत, म्हणजे कसं होतं आहे, प्रत्येक वेळी आपल्याला बऱ्याच गोष्टी अशा असतात की लगेच दुसऱ्याला सांगणं, तर कोणती गोष्ट सांगायची आणि कोणती नाही सांगायची, यामध्ये थोडंसं बॅलन्स तुम्हाला ठेवण्यासाठी इथं सांगितलं जाते. आणि हे आहे ब्लेसिंग्स ऑफ पीस. तुम्हाला शांतता, एकाग्रता वाढवणं खूप गरजेचं आहे आणि हे मार्गदर्शन तुम्हाला महादेव शिवशक्ती तुम्हाला देत आहेत की तुम्ही जितकं शांत राहाल, जितकं पीसमध्ये राहाल, तितकं शिवशक्तींची एनर्जीला तुम्ही कनेक्ट व्हाल. कारण त्यांचा जो औरा आहे तसाच तुमच्या भोवती जो औरा तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे. म्हणजे तुम्ही अलाइन झालेला आहात, बॅलन्स आहात, आतनं पूर्णपणे बॅलन्स्ड आहात आणि हा औरा जो आहे तो तुम्हाला प्रोटेक्शनसाठी आहे. तुम्हाला काही नवीन गोष्टी ज्या आहेत, नवीन जी आध्यात्मिक जी कला आहे किंवा अजून अध्यात्माविषयी जे मार्गदर्शन आहे ते तुम्हाला या शांततेमध्ये शिवशक्ती देत आहे. तर ह्यासाठी तुम्हाला आतून त्याच्याशी कनेक्ट होणं गरजेचं आहे. हा मेसेज तुम्हाला शिवशक्ती देत आहेत आणि म्हणून तुम्ही त्यांचा हात पकडणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हा हात पकडणं तेव्हाच होणार आहे जेव्हा तुम्ही पीसमध्ये राहणार आहात, शांत राहणार आहात, आतला आवाज तुम्ही ऐकणार आहात. आणि हा मेसेज तुम्हाला त्याच्यासाठी दिला जातो की तुम्हाला दीर्घ श्वास घ्यायचा आहे, शांत व्हायचं आहे आणि तुम्हाला ध्यानामध्ये जाण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते. आणि खूप छान मेसेज आहे बघा.
शिवशक्ती तुम्हाला मार्गदर्शन करतायत. ब्लेसिंग्स ऑफ स्ट्रेंथ अँड प्रोटेक्शन्स, तुम्हाला पूर्णपणे प्रोटेक्शन आहे. तुम्हाला तुमची स्ट्रेंथ, तुमचा कॉन्फिडन्स, तुमच्यातला उत्साह, आनंद टिकवून ठेवण्याचा, तुम्हाला त्या सगळ्याला प्रोटेक्शनची जी जबाबदारी घेतलेली आहे ती बजरंगबलीने घेतलेली आहे. आणि तुम्हाला माहीत आहे शिवरूपच आहे हे बजरंगबली, हे शिवरूपच आहे ज्यांनी श्रीरामांची सेवा करण्यासाठी साक्षात महादेवांनी जो अवतार घेतला तो म्हणजे श्री बजरंगबलींचा. आणि ब्लेसिंग्स ऑफ स्ट्रेंथ, तुमची स्ट्रेंथ, तुमचा उत्साह, तुमचा आनंद, तुमच्यातली शक्ती, तुमच्यातला कॉन्फिडन्स, इतरांबद्दल म्हणजे तुम्हाला जे काही कार्य करायचं आहे त्याच्याबद्दलचं जे काही तुमच्यामध्ये स्ट्रेंथ आहे ते सगळ्याला प्रोटेक्शन बजरंगबली देत आहेत. आणि फक्त तुम्हाला तुमचं कार्य करत तुम्हाला पुढं जायचं आहे. ओमशी तुम्हाला कनेक्ट होण्यासाठी सांगितलं जाते. ओम, जसं बजरंगबलींच्या हृदयात श्रीराम आणि सीता आहेत तसंच तुमच्या हृदयात शिवपार्वती आहेत. हे शिवशक्तींचं मार्गदर्शन आहे. हा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचेल ज्यांनी खरंच शिवशक्तींची खूप भक्ती करतात, महादेवांची खूप भक्ती करतात आणि शिव हे त्यांचं आराध्य आहे आणि शिवावर खूप प्रेम आहे किंवा शिवावर खूप वेगळंच त्यांची अटॅचमेंट आहे. तर ह्या मेसेज त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचेल. आणि तुमच्या हृदयात शिवशक्ती आहेत आणि शिवशक्ती म्हणजे अखंड ब्रह्मांड हे सगळं आहे. तर त्यांच्यामध्ये सगळं सामावलेलं आहे. तर त्यांच्याशी कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला या एवढ्या मेसेजमधून तुम्हाला सांगितलं जाते की त्यांच्याशी एकरूप व्हा. ते काय सांगतायत ते ऐका. ते तुमच्यासाठी खूप मोठा मेसेज देत आहेत, खूप मोठं एक जाणीव तुम्हाला करून देत आहेत की ते तुमच्याबरोबर आहेत या ह्याच्यातून. अँड द ब्लेसिंग्स ऑफ लॉंग लाईफ, तुम्हाला तुमच्या आयुष्यासाठी ब्लेसिंग्स दिले जात आहेत तिथं. आणि शिवशक्ती तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत की तुमच्या आयुष्यात तुमचं आयुष्य खूप मोठं आहे, कारण तुम्हाला खूप मोठं कार्य करायचं आहे, खूप मोठं काम करायचं आहे. तुम्हाला तुमचं नाव तुमच्या कुळाचं असेल, तुमचं असेल, समाजामध्ये एक वेगळा ठसा तुम्हाला उमटवायचा आहे. आणि जर तुम्ही समाजकारणात असाल, राजकारणात असाल आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तुम्ही काम करत असाल, खूप मोठ्या क्षेत्रांमध्ये सेवा करत असाल, भक्ती करत असाल, कोणत्याही माध्यमात तुम्ही असाल, पण ज्या माध्यमात तुम्ही आहात त्या माध्यमातून नावलौकिकाला तुम्ही येणार आहात आणि खूप मोठी लाईफ तुम्हाला हे सगळं करायचं आहे. एक वेगळी जर्नी तुमची आहे आणि त्याच्यावर पुढं जात असताना तुम्हाला थोडंसं स्वतःवर कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी इथं सांगितलं जाते. कारण ही शक्ती जी आहे ही महाकालींची शक्ती आहे आणि तुम्हाला यात असं ब्लेसिंग्स आहेत की ज्यांनी त्रास कोण देण्याचा प्रयत्न करेल ना त्याचं इथं काही खरं नाही आहे. इथं हे दक्षिणाकालींचा हा मेसेज आहे तुमच्यासाठी आणि हेच तुमच्यासाठी मार्गदर्शन आहे की अध्यात्म भक्ती या मार्गावर पुढं चला, थांबू नका. कारण तुम्हाला यामध्ये खूप साऱ्या गोष्टी अशा कळणार आहेत ज्या करण्यासाठी खूप सारे जन्म तुम्हाला घ्यायला लागतात. त्या तुम्हाला याच जन्मामध्ये कळणार आहेत. इतकी आध्यात्मिक पॉवर तुमची हाय लेवलची आहे, पुढच्या स्तराची आहे. फक्त तुम्हाला तिथपर्यंत पोहोचायचं आहे आणि हे पोचण्यासाठी तुम्हाला पीसमध्ये राहायचं आहे, शांततेत राहायचं आहे, ध्यान करायचं आहे. कारण ध्यानातूनच या सगळ्या अशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तिथं दिली जाणार आहेत. हा मेसेज तुमच्यासाठी इथं दिला जातो आहे आणि शिवशक्ती तुम्हाला मार्गदर्शन करतायत. शिवशक्ती तुम्हाला कोणतं मार्गदर्शन करतायत बघूया आपण म्हणून काय आहे. तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. रीडिंग कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर श्रीकृष्ण तुम्हाला शिवशक्तींचं मार्गदर्शन तुमच्यासाठी आहे की ते आनंद तुम्हाला देत आहेत. हा आनंद खूप महत्त्वाचा आहे. हा आनंद असा आहे जो पीसमधून बाहेर आल्यावर बघा एक शांतता जी जाणवते की नाही चेहऱ्यावर. तुम्ही ध्यानातून बाहेर आल्यावर बघायचं 1-2 मिनटं शांत खूप शांतता जाणवते आतून बाहेरून चेहऱ्यावर. खूप शांतपणा जो जाणवतो ना तो शांतपणा तुम्हाला जाणवणार आहे ना. हा आनंद, खरा आनंद काय आहे, खरा आनंद काय आहे, परमानंदाचा भास काय आहे हे तुम्हाला जे जाणवणार आहे हे शिवशक्ती तुम्हाला हेच मार्गदर्शन करते. कारण त्यांना तुम्हाला परम आनंदाचा भास करून द्यायचा आहे. कारण त्यासाठी तुम्ही बनला आहात. तुम्ही तशी सोल आहात, तुम्ही तशी एनर्जी आहात की जी शिवशक्तींचासुद्धा तुम्ही खूप आवडता. शिवशक्ती जसं तुम्हाला शिवशक्ती जसं तुम्ही ॲज अ आराध्य म्हणून तुम्ही त्यांची भक्ती करता तसंच तुम्ही भक्त म्हणून त्यांना खूप आवडता आणि त्यांचे तुमच्यावर ब्लेसिंग्स आहेत. म्हणूनच तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांना बघायचा आहे. तुम्हाला जो परमानंदाशी कनेक्ट झालेलं, त्यांच्याशी एकरूप झालेलं त्यांना बघायचं आहे
आणि तो जो आनंद तुम्हाला मिळेल, तो जो ती जी शांतता तुमच्या चेहऱ्यावर असेल, जे पीसफुल लाईफ जे तुम्ही मॅनिफेस्ट करत होता, ते सगळं तुमचं आयुष्य सगळं इथं सुरू होतं आहे. आणि ह्या आनंदाचा मार्ग जो आहे तो तुम्हाला इथं मिळतो आहे. हे शिवशक्ती तुम्हाला मेसेज देत आहेत. आणि तुमचं जे खूप निष्पाप आहात तुम्ही, म्हणजे खूपच निष्पाप आहात, असं म्हणजे स्वतः म्हणजे काय समोरच्याचं काय चक्के पण जे असे तुम्हाला नाही कळत. तुम्ही सरळ मार्गी आहात, सरळ मार्गी, जो जसं हे करतोय तसं आपण देत जायचं फक्त. आणि खूप जास्त तुम्ही युनिव्हर्सल शक्तीवर तुमचा विश्वास आहे. आणि जे ॲस्ट्रोलॉजर असाल किंवा टॅरो रिडिंग करत असाल, विविध माध्यमातून तुम्ही स्पिरिच्युअलिटीशी कनेक्ट असाल, आणि हे कनेक्शन तुम्हाला तुमची रिॲलिटी दाखवून देते की तुमच्यामध्ये खूप इनोसन्स आहे, खूप निष्पापपणा आहे. आणि सगळ्याच गोष्टी मग तुम्ही बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही खूप असं इनोसन्स असल्यामुळं, तुमच्यात खूप इनोसंटपणा असल्यामुळं तुम्ही बऱ्याच वेळा असे इमोशनली तुम्ही म्हणजे त्या गोष्टीचा खूप विचार करता, ज्या गोष्टी ॲक्च्युली तुमच्यासाठी नसतात, पण त्याच गोष्टींचा विचार करत 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 बसताना ते तुम्ही मॅनिफेस्ट करायला लागता. तर इथं तेच सांगितलं जाते. म्हणून शिवांची शक्ती तुमच्यावर खूप महत्त्वाची आहे, आशीर्वाद त्यांचे खूप महत्त्वाचे आहेत. कारण कुणीही येऊन तुम्हाला हे करून जाईल असं नाही आहे. तर शिवभक्त आहात हे तर होणार की नाही, लगेच दुसऱ्यावर विश्वास ठेवायचा. तर इथं तुम्हाला ते लगेच सगळं म्हणजे कुणीही किती जरा जरी कळवळलं तरी स्वतःजवळचं सगळं काढून दुसऱ्याला देणं, हा जो स्वभाव आहे हा तुमचा आहे. आणि म्हणूनच इथं बरेच वेळा श्रीकृष्णांना सुद्धा हस्तक्षेप करावा लागतो तुमच्या आयुष्यात, कारण तुम्ही शिवभक्त आहात. आणि शिवभक्त असाच आहे की नाही, साधा भोळा शिवांसारखीच अशी सोल तुम्ही आहात, साधी पोळी निष्पाप आहात. कुणाचे छक्केपंजे कळत नाहीत किंवा कुणावरही छक्केपंजे करणं, कुणाला तरी त्रास देणं, आपल्या स्वार्थासाठी कुणाला तरी त्रास देणं, कुणाचं तरी घेणं, बळकावणं, खोटं बोलणं, त्रास देणं, ह्या गोष्टी तुम्हाला जमत नाहीत. यातनं तुम्ही म्हणजे हे तुम्हाला कधीच आवडलं नाही, आवडत नाही. तुम्ही सरळ मार्गी सरळ रस्त्यानं जाता. आणि म्हणूनच महादेव तुम्हाला, शिवशक्ती तुम्हाला मार्गदर्शन करत आहे की तुम्हाला आता स्ट्रॉंग बनायचं आहे, प्रॅक्टिकली इमोशनली बॅलन्स व्हायचं आहे. आणि ही बॅलन्स होत असताना तुम्हाला योग, ध्यान, मेडिटेशन या गोष्टीशी कनेक्ट होणं गरजेचं आहे, तुमच्या क्रिएटिव्हिटीशी कनेक्ट होणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच ते तुम्हाला आता मार्गदर्शन करत आहे. तर रीडिंग कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर दिलेला आहे, जर पर्सनल रीडिंग हवी असेल तर तिथून तुम्ही मला मेसेज करू शकता. आणि पुन्हा भेटायचं असे छानशा रीडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय.